अभिजित संभाजी तोत्रे, राहणार पिंपळवंडी. सध्या जिल्हा परिषद गटाची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तुमच्या गटामध्ये सरळ सरळ तिरंगी लढत आहे. काय वातावरण आहे सध्या? एकंदरीत वातावरण जर सांगायचं झालं, मंगेश अण्णांचा जवळजवळ 15-20 वर्ष एक राजकीय घडामोडीमध्ये ते वावरतात आणि ते शिवसेनेमध्ये एक मोठं व्यक्तिमत्व आहे. ते तालुका असेल, जिल्हा असेल, या प्रत्येक प्रक्रियेमध्ये ते काम करतात. आता ते जिल्हा परिषदला उभे आहेत. मागच्या वेळेस त्यांचा एकमताने पराभव झाला होता. त्यामुळे या मतदारसंघामध्ये 7 ते 9 वर्ष इलेक्शन झालं नाही. अनेक मतदार नाराज आहे, जे मुंबईला होते, पुण्याला होते, आमचे पिंपळवंडीकर असतील किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये असतील. अण्णाशी त्यांचा थेट संपर्क आहे. अण्णा दर त्यांच्या कार्यक्रमाला जातात, वाढदिवसाला जातात, परंतु मागच्या वेळी ते मत टाकू शकले नाही. याचं शल्य ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे यावर्षी 100% मी तुम्हाला सांगतो का मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. त्यामुळं मंगेश अण्णा हे बहुमताने निवडून येणार आहे असं मला वाटतं. आळे विरुद्ध पिंपळवंडी असंही थोडंसं एक किनार त्या याला मिळते. आता तुम्हाला सांगायचं झालं, आळे आणि पिंपळवंडी हे दररोज आळे फाट्या ठिकाणी लोकांचा संपर्क होतो व्यापाराच्या माध्यमातून. आणि जसं नेत्यांचा पूर्वी नेत्यांचा संपर्क असायचा, समजा पिंपळवंडीच्या नेत्यांचा आळ्यांबरोबर असायचा, आळेचा संपर्क पिंपळवंडीच्या नेत्यांबरोबर असायचा. आता काय झालं, ह्या मीडियामुळं, इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं कार्यकर्त्यांचा संपर्क खूप वाढलेला आहे. आता आमच्यासारखा कार्यकर्ता आहे, समजा आमचे पण संतवाडी असेल, कुळवाडी असेल, आळे असेल किंवा बाकीच्या वाड्या वस्त्या असतील, आमचा व्यक्तिगत संपर्क वाढलेला आहे. त्या कार्यकर्त्यांच्या संपर्कामुळे आळा आणि पिंपळवंडी दरी राहिलेली नाही. आळ्यात काही असन तर पिंपळवंडीला लगेच कळतं, पिंपळवंडीत काही घडामोडी झाल्या तर आळ्यात पिंपळवंडीमध्ये कळतं. त्यामुळं अशी काही दरी मानता येणार नाही. आणि अण्णांच्या बाबतीत सांगायचं झालं, अण्णा एक आजच शत्रू आहे. म्हणजे त्यांचा पक्ष सोडूनसुद्धा इतर पक्षात चांगले मित्र आहेत, चांगले संबंध आहे आणि एक मवाळ नेता आहे. एकदम काय म्हणतात तो, एक विनम्र माणूस आहे, एकदम बोलणं चालणं सगळ्यांबरोबर चांगलं आहे आणि 24 तास लोकांच्या संपर्कात आहे. त्यामुळे मला काय असं इलेक्शनमध्ये काय अडचण येईल आणि आळे पिंपळवंडी हा विषयच येणार नाही. उमेदवार म्हणून त्याला मतदान होईल. दादा, मंगेश अण्णांनाच का लोकांनी मतदान करावं? मंगेश अण्णा एक आझाद शत्रू आहेच. ते पूर्ण वेळ समाजासाठी देतात. सकाळी 7 ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत लोकांमध्ये असतात. तर लोकांच्या समस्या त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत आणि 20-25 वर्ष झाले त्यांना राजकीय अनुभव आहे. तर त्यांना एक मोठी संधी मिळाली पाहिजे. मागच्या वेळेस ते एकमताने पडलेले आहेत. आता सगळ्या कार्यकर्त्यांनी मनात इच्छा आहे सगळ्यांना का अण्णांनी एकदा जिल्हा परिषद व्हावा आणि या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि विकास कामे करावीत. आता त्यामध्ये अनेक रस्त्यांची कामं असतील, बंधाऱ्यांची कामं असेल, साखव कामं असतील, स्मशानभूमी असतील. कारण जिल्हा परिषदेतून खूप निधी येतो आणि खूप निधी अनेक प्रकारची कामं करतात, व्यक्तिगत योजना असतील. आणि अण्णा एक सर्वसमावेश चेहरा असल्यामुळं का प्रत्येकाला अटॅच होऊ शकतं. जिल्हा परिषद पुढं नेता असा असावा का पटकनी त्याला कॉन्टॅक्ट करता यावं. आणि मेन म्हणजे त्यांची ऐकण्याची क्षमता खूप आहे. कोणताही छोटा माणूस येऊ द्या, मोठा माणूस येऊ द्या, ते पहिले बोलणं ऐकून घेतात आणि ते प्रत्येक गोष्टीवरती मार्ग काढू शकतात. त्यामुळं माझं सगळ्या या जिल्हा परिषदेतल्या सगळ्या तरुणांना, ज्येष्ठांना एक आग्रहाची विनंती आहे, यावेळी तुम्ही 100% जास्तीत जास्त मतदान अण्णांच्या पारड्यात टाकावं आणि एक जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मताने अण्णांना निवडून द्यावं. हाच खऱ्या अर्थाने आपल्या मतदानाचा हे काय त्याला म्हणता येईल, मतदान केल्याचा आनंद मिळेल. कारण अण्णा मागच्या वेळी 1 मताने पराजय झाला होता. आता हजारो मतांनी अण्णा निवडून आले पाहिजे अशी माझी म्हणजे कळकळीची विनंती आहे सगळ्या मतदार राजांना.